तर विद्यार्थी मित्रांनो, आता राम सरांनी निरोप दिलेला आहे की हॉल तिकीट निघत आहे आणि 23 म्हणजे 23 तारखेला परीक्षा आहे. हम्म त्यामुळं कुणीही पुढं जाईल या अपेक्षेने राहू नये, बेसावध राहू नये. अभ्यास करा, चांगला अभ्यासाला लागा आणि वेळेवर जॉईन व्हा. घड्याळावरले जे उदाहरणं काल आपण काही घेतलेले आहेत, तर त्याच्या पुढचे उदाहरण आपण घेत आहोत. ठीक आहे. तर 23 तारखेला परीक्षा आहे. हा. आता इथं घड्याळाच्या काटे एकमेकावर येण्याची वेळ दिलेली आहे. हा. समजा 1 आणि 2च्या मध्ये काटा कुठं येतो? एकमेकावर. एकमेकावर. एकमेकावर येण्याची वेळ कधी आहे? 1 वाजून 5 मिनिटांनी. आणि 2 आणि 3च्या मध्ये कधी येतो काटा एकमेकावर? एकमेकावर लक्षात घ्या. तो काटा केव्हा येईल 2 आणि 3च्या दरम्यान? 2 वाजून 10 मिनिटांनी. 3 आणि 4च्या दरम्यान कधी येते? बघा प्रश्न काय येतो अगोदर, हा प्रश्न सांगतो, हा म्हणजे तुम्हाला हे काय आहे. दुपारी 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत दोन्ही काठी एकमेकावर किती वाजता येतील, असा प्रश्न असतो. त्याच्यासाठी हा टेबल आहे. हा. 2 आणि 3च्या दरम्यान किती वाजता येतो? 2:10. आता ही लक्षात कसं ठेवायचं, ह्याच्यात आयडिया आहे, काही अडचण नाही. आता समजा 4 आणि 5च्या दरम्यान किती वाजता काटा केव्हा काटे एकमेकावर येतील? एकमेकावर काटे. हम्म तर ह्या पहिल्या अंकाला गुणायचं कितीने? 5ने. 4 पंचे 20 आणि ही 4. म्हणजे दोन्ही काटे एकमेकावर किती वाजता येतील? दोन्ही काटे एकमेकावर किती वाजता येतील? 4 ते 5च्या दरम्यान. 4 वाजून 20 मिनिटांनी. अजून की एक सांगतो तुम्हाला. समजा 7 आणि 8च्या दरम्यान दोन्ही काटे एकमेकावर किती वाजता येतील? बघा, पहिल्यांदा मी 7 जशा तसं लिहिणार. 7ला 5 न गुणायचं. 7 गुणिले 5. 7 पाचा 35. ओके. 7 आणि 8च्या दरम्यान किती वाजता येत आहे? 7:35ला काटे एकमेकावर येतील. समजलं का सर्वांना? ओके. सर्वांना समजलं असं 5 न गुणायचं. हम्म चालेल. मग आता ह्याच्यावर प्रत्यक्ष उदाहरण आपण घेऊ. ओके. मी थोडं आज वेगाने घेण्याचा प्रयत्न करणार आहे. फास्ट नाही घेणार, काळजी करू नका. आता दुपारी 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, म्हणजे 1 आणि 2च्या दरम्यान वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकावर किती वाजता येतील? दोन्ही काटे एकमेकावर किती वाजता येतील, असा प्रश्न आहे. म्हणजे किती वाजता येतील? सिंपल आहे, त्यात काय अवघड नाही. हा. पहिल्यांदा काय लिहायचं? 1 लिहायचं. हा. आणि या पहिल्या 1ला 5 न गुणायचं. 5 1 5. म्हणजे 1 वाजून 5 मिनिटांनी काटे एकमेकावर येतील. दोन्ही काटे एकमेकावर येतील. एकमेकावर येतील. ओके. समजलं तुम्हाला? आता पुढचं अजून का? समजा आता काय प्रश्न आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकावर किती वाजता येतील एकमेकावर? सेम आहे. 6 आणि 7. पहिल्यांदा मी 6 लिहिणार. हा.
6ला 5 गुणणार मी. 6 पंचे 30. म्हणजे दोन्ही काटे किती वाजता एकमेकावर येतील? 6 वाजून 30 मिनिटांनी. हं? 6 वाजून 30 मिनिटांनी. ओके. दोन उदाहरण मी सलग सारखे घेतलेले आहेत. तुम्हाला काही समजायला अडचण नाही. आता इथं थोडं वेगळे. हा, इथं लक्षात ठेवावं लागेल. हं? आता 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला किती वाजता येतील? एकमेकांच्या विरुद्ध बाजूला दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला किती वाजता येतील? 8 आणि 9च्या दरम्यान. 8 आणि 9च्या दरम्यान. हा, आता इथं लक्षात ठेवणं काही अवघड नाहीये. आता 8. हं? इथं 8 आहे. हं? आता इथं इथं तास काटा आहे. कसं काटा आहे इथं? तास काटा. आणि ह्याच्या विरुद्ध कुठं येतील रे? इथं. बरोबर आहे का नाही? हा मिनिट काटा आहे. थोडं नीट काढायचा प्रयत्न करतो मी. हा. हं? बघा हा काय? तास काटा आहे. हा आहे मिनिट काटा. हा, तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे. एकमेकाच्या विरुद्ध आलेत. बरोबर आहे? म्हणजे किती वाजता येतात रे? 8 वाजून. आता हा मिनिट काटा 2 वर आहे म्हणजे 10 मिनिट. ओके. 8 वाजून 10 मिनिटाला ही काटे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला येतील. परंतु उत्तर इथंच नाही थांबत. आपल्याला एक काम करावं लागतं. हं? ही जी मिनिट आहेत ना, मिनिट इथं घ्यायचे. त्याला 11 भाग द्यायचा. हं? आता 11 10ला भाग जातो का रे? नाही जात. मग कसं लिहायचं बघा. 8 वाजून हे 10 जशाला तसे आणि हे सुद्धा जशाला तसे लिहायचे. पर्याय असेच असतात. पर्याय असेच असतात. हं? बघा, हे 8 आणि 10 जशाला तसे लिहिले आणि 10/11 लिहिलेलं आहे. हं? प्रत्येक वेळेस 11नच भाग द्यायचा आहे. प्रत्येक वेळेस ही जी काही मिनिट असतील ना, मिनिट, त्याला 11नच भाग द्यायचा. आता सेम एक उदाहरण डबल एकदा करू. हं? हा. 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला किती वाजता येतील? 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. आता 10 म्हणजे काय? 10 वर मी तास काटा ठेवतो. 10 वर काय करतो? तास काटा. हं? तास काटा. आणि ह्याच्या विरुद्ध कुठं येईल रे? इथं येईल ना मिनिट काटा. मिनिट काटा. म्हणजे 10च्या विरुद्ध 4 लक्ष ठेवायचं. मग आता 10 वाजून 4 वर म्हणजे किती वेळ किती मिनिट रे? 20 मिनिट. हम्म 20 मिनिट. परंतु उत्तर इथंच थांबत नाही. हे 20 घ्यावं लागतील मला आणि 11 भाग द्यायचा. कितीने? 11 भाग द्यायचा. मी भागाकार काय करतो? इथं लिहितो मी. हम्म 11ने 20ला भाग द्यायचा. 11 1 11. 11 1 11 1 11. 20 मधून 11 गेले, राहिले 9. बाकी किती आहे? 9 आहे. भागाकार किती आहे? 1 आहे. ठीक आहे. आता कसं लिहितो पहा आता मी. हा 10 वाजून 20 मिनिट
अधिक अधिक हा भागाकार इथं लिहिणार मी. भागाकार किती आलाय? एक. पूर्णांक बाकी किती आहे? 9/11. 9/11. हम्म. येते का लक्षात? का पुन्हा एकदा सांगू? पुन्हा एकदा सांगतो मी. ओके. पुन्हा एकदा सांगतो मी हा. हे मोडतो मी आणि पुन्हा एकदा सांगतो. म्हणजे हा, 10 वाजून 11 मिनिट. 10 आणि 11च्या दरम्यान म्हणजे 10 वर तास काटा आहे. आणि मिनिट काटा कुठं असेल मग एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे 4 वर काटा असेल. 4 वर काटा म्हणजे काय? 10 वाजून 20 मिनिट. आता 20ला कितीने भागायचं? 20/11. मग 11 मला 20 भागतो मी. 11 × 1 = 11. 20 मधून 11 गेले, राहिले 9. हम्म. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक काय झाला ह्याचा? 1.9/11. बरोबर आहे? एवढं समजलंय सर्वांना? तर आता काय करायचं बघा. 10.20 अधिक बघा 1 पूर्णांक बाकी जी आहे ती अंशस्थानी लिहायची आणि ज्यानं भाग दिलाय 11 छेदस्थानी लिहायची. आता बेरीज बघा. 10 वाजून हे 20 आणि 1ची बेरीज करायची. 21.9/11. पर्याय असेच येतात. पर्याय असेच येतात. बघून घ्या. हम्म. एकमेकांच्या विरुद्ध किती वाजता येतील असे प्रश्न येतो. ठीक आहे? समजले सर्वांना? काय मनात प्रश्न? 20/11 मिक्स रिॲक्शन करायची न मिनिट सर फ्रॅक्शन. प्रश्न कळाला नाही. उदाहरण माझ्याकडे एवढंच आहे. हे कळालंय का? हम्म. ठीक आहे. हम्म. हे एकमेकाच्या विरुद्ध असताना करायचंय बरं का. विरुद्ध असताना. ओके. काय अडचण नाही. मी पुढे जातो. हम्म. आता परीक्षेत आलेलं एक उदाहरण आहे. मला वाटतं 2019ला का 20ला हे. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न असे सरळ मी आतापर्यंत शिकवलेले आहेत. पण परीक्षेमध्ये प्रश्न असे ट्विस्ट असतात. थोडं विचार करणारे लावणारे. काय करणारे? विचार करायला लावणारे. त्यामुळं अशा प्रश्नाला तयार राहायचं. मिनिट काटा 12 वर असताना. मिनिट काटा काय म्हणले? 12 वर असताना. बर. मग आपण आकृती काढू. ठीक आहे. हा. इथं 12 आहे. इथं 3 आहे. इथं 6 आहे. आणि इथं 9 आहे. काय म्हणले? मिनिट काटा 12 वर असताना म्हणजे मिनिट काटा इथं 12 वर काढायचं मला. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. कसा? काटकोन झाला. आता काटकोन दोन प्रकारे होऊ शकतो. एक असा एक होऊ शकतो आणि किंवा असा एक होऊ शकतो. दोन आकृतींची शक्यता आहे. एक दोन आकृत्या काढतोस मी आता.
हे मोडतो. ठीक आहे, ही एक शक्यता आहे. हं? दुसरी काय शक्यता आहे? हा. मिनिट काटा 12 वर आहे. हा. एक असं असं होऊ शकतं. बरोबर आहे, मिनिट काटा तर इथं 12 वर आहे. आणि तास काटा हा असू शकतो. काय म्हणले? तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला आहे. बघा आता दोन्ही आकृतीमध्ये काटकोन तयार झालेला आहे का रे? झालेला आहे. बरोबर आहे. तर आणखीन 1.5 तासांनी दोन काट्या खालीलपैकी पर्यायाचा माप किती कोण होईल? किती कोण तयार होईल? 1.5 तासांनी किती अंशाचा मापाचा कोन होईल? मग काय करू आपण आता? हे ह्या पहिल्या ऑप्शन मध्ये आणि हा दुसरा ऑप्शन मध्ये. पहिल्या ऑप्शन मध्ये विचार करू आपण. पहिल्या ऑप्शन मध्ये किती वाजलेत? पहिल्या ऑप्शन मध्ये किती वाजलेले आहेत? हा, 3 वाजलेले आहेत. आता 3 वाजलेले सध्या आहेत. हा. आणि आपल्याला 1.5 तासानं किती वाजतील ह्या ऑप्शन मध्ये एक मध्ये? 1.5 तासानं 4:30 वाजतील. 1.5 तासांनी 4:30 वाजतील. ओके. 1.5 तासाने त्या काट्यात खालीपैकी कोणता मापाचा कोन होईल? आता किती अंशाचा कोन होईल ह्याच्यामध्ये? आता ह्याच्यात आवर म्हणजे एच आणि एम म्हणजे मिनिट. मग आपलं सूत्र आहे किती अंशाचा कोन व्हायचा. आपण त्या दिवशी सूत्र पाहिलेलं आहे. काय सूत्र आहे? हो का? 3h - 11/2 आता 3 गुणिले एच ची किंमत काय? 4 -11/2 गुणिले यम. यम म्हणजे काय? 30. बरोबर आहे. आता 30 × 120 मायनस बे एक बे 15. 30च्या निम्म 15. 15 ने 1 ला गुणायचं. 15 × 1 = 15. चला 1. 15 × 1 = 15. 15 ने 1 = 16. 165 मधून 120 गेले. 165 मधून 20 गेले. किती राहिले? म्हणजे अंतर कोण होतोय हा इथं. 5. 6 मधून 2 गेले 4. बघा 45 अंशाचा कोण आहे का इथं पहिल्यांदा ह्याच्यामध्ये? या ऑप्शन मध्ये ऑप्शन आहे का रे 45? नाहीये ऑप्शन. बरोबर आहे. चालेल. मग आता ह्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 2 मध्ये बघू आता. ऑप्शन नंबर 2 मध्ये. आता ऑप्शन नंबर 2 मध्ये ऑप्शन नंबर 2 मध्ये सध्या किती वाजलेले आहेत? 9 वाजलेले आहेत. तर 1.5 तासाने किती वाजतील? 1.5 तासांनी 1.5 तासाने किती वाजतील? आता 9 वाजले. 1.5 तासाने म्हणजे काय? 10:30 वाजतील. 10:30. मग आता एच ची किंमत 10 आणि एम ची किंमत एम ची किंमत 30 आहे. ओके. 30 आहे. आता हे सूत्र आहे आपल्याकडं. 30h - 11/2 30 गुणिले एच ची किंमत किती आहे रे? 10 -11/2 एम ची किंमत 30. बरोबर.
30 धाय 300 वजा बे एक बे 30च्या निम्म 15. 15 एक 15. चला एक. 15 एक 15 आणि एक 165. आता 300 मधून 165 गेले. हे 35. 135 अंश. बरोबर आहे. पर्याय नंबर 4 उत्तर आहे. पर्याय नंबर 4 उत्तर आहे. कसं केलं समजलं का? ऑप्शन नंबर 2 आहे. तर काही ऑप्शन नंबर 2 ची आकृती नीट बघून घ्या. 9 वाजलेत. ठीक आहे. 9 वाजलेत. मग ह्या 9 वाजल्यानंतर दीड तासाने किती वाजलेत रे? दीड तासानं म्हणजे 10:30 वाजलेत. मग 10:30 म्हणजे काय? एच म्हणजे तास किती झालेत? एच ची किंमत 10. मिनिटाची किंमत 30. आणि आपल्याला मिनिट काटा आणि तास काटामध्ये काढायचं सूत्र ही आहे. बरोबर आहे. 30H - 11/2 M. 30. एच ची किंमत 10 वजा 11/2 गुणिले एम ची किंमत 30. 30 गुणिले 10 30 जाय 300 वजा 11 न 15 ला गुणले 165. मग किती आलं उत्तर आपलं? 135. ओके. समजलं का रे? परीक्षेत आलेलं उदाहरण आहे हे. ठीक आहे. मी मुद्दामून आता एक प्रश्नपत्रिका मला सापडली होती, त्याच्यावर मी शिकवत होतो. हं? काय अडचण नाही, कुणाच्या डोक्यात डाऊट नाहीये, सोपं आहे एकदम. हं? आता पुढचं. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. एक घड्याळ काय होते? प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. बरोबर आहे का नाही? सकाळी 11 वाजता लावलेले घड्याळ त्या रात्री 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? रात्री 11 वाजता. सकाळी 11 वाजता चांगलं घड्याळ केलं नीट. सकाळी 11 वाजता. हा. आणि रात्री 11 वाजता ती कोणती वेळ दाखवेल? म्हणजे जे घड्याळ प्रत्येक सेकंदाला, ती फॉल्टी घड्याळ आहे. फॉल्टी म्हणजे खराब घड्याळ आहे. आणि ती खराब घड्याळ काय होत आहे? प्रत्येक तासाला 5 सेकंदानं पुढं जातो. प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढं जात आहे. तर समजा 11 वाजता घड्याळ हे नीट लावलं आपण. ठीक आहे. तर रात्री 11 वाजता ती खरी काय वेळ दाखवल? काय वेळ दाखवल हे आपल्याला काढायचं आहे. प्रश्न समजला का रे सगळ्यांना? पुढे जाते म्हणून. हा. आता इथं किती तास झालेत रे? सकाळी 11 ते रात्री 11 किती तास झालेत? 12 तास झालेत. बरोबर आहे का? 12 तास. हम्म. तर 12 तासात कितीने पुढं जाईल असं प्रश्न आहे. आपण तिरकस गुणाकार करू. बघा, प्रत्येक तासाला 5 सेकंद. मग 12 तासात किती सेकंद पुढे जाईल? तिरकस गुणाकार करा. इथं वाटलं तर एक्स किंमत लिहू. एक्स गुणिले 1. 1 गुणिले एक्स बरोबर 5. 12 60. म्हणजे एक्सची किंमत किती होती? 60. एक्सची किंमत 60. हम्म. बरोबर आहे. किती सेकंदानं पुढे जाते ती? 60 सेकंदानं घड्याळ पुढं जातं. 60 सेकंद म्हणजे किती रे? 11 वाजलेत रात्री. रात्री 11 वाजलेत. परंतु 60 सेकंद म्हणजे किती रे? 1 मिनिट. 1
मिनिट म्हणजे 11 वाजतील, परंतु 1 मिनिट सुद्धा पुढं जाईल. 60 सेकंद म्हणजे एका मिनिटानं पुढं जाईल. समजलं का रे? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटानं पुढं जाईल. ओके, क्लिअर? क्लिअर का रे? 5 सेकंदानं पुढं जाईल म्हणलेत, म्हणजे एका तासाला. आणि 12 तासात 60 सेकंद, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. म्हणजे रात्री 11 वाजलेत, परंतु ते फॉल्टी घड्याळ असल्यामुळं 1 मिनिट जास्त दाखवतो. आता इथं काय आहे? हे एक दुसरा प्रश्न हा. पुढं जाण्याचा. इथं एक घड्याळ 2 तासाला 15 सेकंद पुढं जातं म्हणलंय. तर 6 तासाला ते घड्याळ किती पुढं जाईल? सेम. काय करायचं? 2 तास 15 सेकंद पुढं जात आहे. तर 6 तासामध्ये किती पुढं जात आहे? म्हणजे एक्स लिहितो मी. हं? आता तिरकस गुणाकार. हं? 2 न ला गुणायचं. 2 गुणिले बरोबर 15. 15 सकी 90. एक्स बरोबर 15 सकी 90. हे गुणिले 2 आहेत. विच्छेदस्थानी 2 आणतो. पक्षांतर. 2 न 90ला भाग द्यायचा. बे बे. आणि 90ला 2 न भाग दिले की अर्ध करायचं. 90चे अर्ध किती रे? 45 सेकंद. किती सेकंद पुढे जाणार आहे? 15 सेकंद पुढे जाणार आहे 6 तासामधला. 6 तासाला ते सेकंद किती पुढे जाईल? 6 तासाला 15 सेकंद पुढे जाईल. क्लिअर? तिरकस गुणाकार, त्याला आपण कात्रीचा गुणाकार म्हणतो ना, ते आहे. हे पुढं जाण्याचं. आता समजा महाग जाण्याचं असेल तर, आता महाग जाण्याचं. हं? एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद महागाई पडते. तास आणि सेकंद. आता 1 तास आणि 10 सेकंद. ओके. सकाळी 8 वाजता लावलेले घड्याळ त्या रात्री रात्री 8 वाजता म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 म्हणजे किती तास होतात रे? 12 तास. किती 6 तास होतील? 12 तास होतील. हं? 12 तास. 12 तासात किती होतील म्हणजे यक्स. यक्स लिहितो मी. 1 गुणिले 1 बरोबर 12 न 10ला गुणायचं. 12 गुणिले 10. 1 न 1 ला गुणलं यक्स येत असत. 12 10 20. म्हणजे एकशे किंमत किती आली रे? 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजे किती रे? 2 मिनिट. किती मिनिट? 2 मिनिट मागे पडेल. म्हणजे इकडे बघा, रात्री 8 वाजता त्या घड्याळ टाइम किती झाला? 2 मिनिटानं मागे पडणार आहे. मागे पडणार. आता रात्री 8 वाजता 8 नाही वाजलेले असते. 2 मिनिट कमी करा बरं ह्याच्यातून. 2 मिनिट कमी करा. आता 8 मधून 8 रात्रीचे 8 वाजले की त्यातून 2 मिनिट कमी केलं किती होतात रे? 7 वाजून 58 मिनिट. 7 वाजून 58 मिनिट होतील. समजलं का रे? 2 मिनिट मागे पडतो म्हणजे. बरोबर आहे.
क्लिअर झालं का रे? हम्म. शंका कुणाला नाहीये? चलो आगे बढ़ते हैं. हा. काय प्रश्न आहे? एका तासाला आणि सेकंद. प्रत्येक तासाला म्हणजे एक तासाला 5 सेकंद मागे पडते. 4 तासाला किती? 4 तासाला कितीने ते घड्याळ मागे पडेल? यक्स. एक ने एक्स लागून एक गुणिले यक्स बरोबर 4 गुणिले 5. 4 गुणिले 5. एक ने एक्स लागून यक्स बरोबर 4 पंचे 20 सेकंद. किती सेकंद मागं पडतंय ते घड्याळ? 20 सेकंद 4 तासाला. प्रत्येक तासाला 5 सेकंद मागं पडते, 4 तासाला 20 सेकंद. 4 तासाला 20 सेकंद मागे पडते. क्लियर? नो डाउट. चलो आगे बढ़ते हैं. जल्दी जल्दी. बघा बरं, तुम्हाला देतो गणित करा बरं. 1 मिनिट देतो. चलो. एका मिनिटामध्ये सोडवा आहे. युअर टाइम स्टार्ट नाव. झालं का रे? आलं का रे? एकाच आलंय. अर्धा मिनिट झालंय. अजून 20 सेकंद आहेत. चला मी सांगतो मी. हम्म? प्रत्येक तासाला 25 सेकंद पुढे जाते म्हणलेत. तास सेकंद. उद्या सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. वेळ जो दिलाय त्या वेळेलाच मी तास सुरू करणार आहे. काय बी हो. कुणी 10 जरी विद्यार्थी असेल तरी बी दिल्या टायमालाच तास सुरू होणार आहे. हा 3 तास आणि 25 सेकंद पुढे जातोय. ठीक आहे. आता काय म्हणले ते सकाळी 7 वाजता लावलेले घड्याळ त्या दिवशी रात्री 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? म्हणजे किती तास झाले रे? सकाळी 7 ते रात्री 7, 12 तास. 12 तास आणि ही रात्री 3. 12 आणि 3 15 तास. किती तास व्हायला लागले? 15 तास. 15 तासात ती घड्याळ कितीने पुढं जाईल? तिरकस गुणाकार एकशी किंमत गुणाकार करल मी. 3 गुणिले x बरोबर 25 गुणिले 15. 25 गुणिले 15. आता ह्या x ला
तीन गुणाकारात आहेत, मला ते भागाकारात न्यायचे. म्हणजे x बरोबर 25 × 15 छेद गुणिले 3 आहे ना, भागिले 3 लिहिले. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15. x बरोबर 25 × 5 = 1,200. किती सेकंद पुढे जाईल तो घड्याळ? 125 सेकंद. 125 सेकंद म्हणजे किती मिनिट आणि किती सेकंद? बघा, 125 सेकंद म्हणजे आता 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद. हा काय 120 आहेत. 120 + 5. 120 म्हणजे काय रे? 2 मिनिट. आणि अधिक हे सेकंद राहिले की 5 सेकंद. बरोबर आहे. म्हणजे बघा, रात्री 12 वाजता काय टाइम दाखवणार आहे ते? रात्री 10 वाजता. 10 वाजून 2 मिनिट आणि 5 सेकंद. बरोबर आहे. क्लिअर? कसं कसं केलंय कळालं सगळ्यांना? एवढं क्लिअर क्लिअर झालं का रे? येस. ओके. आता मी काही एवढं मला जेवढे वाटते त्याच्यावर आपण घड्याळावरले उदाहरण, पटपट उदाहरण घ्यायचं आपण प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे टाईप जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे परीक्षेत आलेलं उदाहरण होतं. परीक्षेत आलेलं होतं. असं येण्याची शक्यता तशी कमीच असते. परंतु कसं आलतं आणि आपल्या सरळ गणित देत नाहीत, असंच काहीतरी ट्विस्ट असणार आहे प्रत्येक गणितामध्ये, जरी असं ह्याच्यावर आलं तर घड्याळावर. एवढं समजलं ना? चला आता आपण नवा टॉपिक सुरू करू. हम्म? नवा टॉपिक काय आहे? अँगल. अँगल वर लय विचारते तुला प्रश्न. सोपे आहे ते. हम्म? एकदम सोपा धडा आहे. मला वाटतं बऱ्याच जणांनी येईल बी. कोन आणि कोनाचे प्रकार. कोन आणि कोनाचे प्रकार. आता पहिला आहे कोटी कोन. काय आहे? कोटी कोन. ज्या दोन कोनांची बेरीज 90 अंश असते त्या दोन्ही कोनांना कोटी कोन म्हणतात. म्हणजे काय? समजा एक कोन आहे 30 अंशाचा, त्याचा कोटी कोन किती असल? 60. बरोबर आहे. दोघांची बेरीज 90 यायला पाहिजे. समजा एक कोन आहे 10 अंशाचा, त्याचा कोटी कोन किती अंशाचा असल? 80 अंशाचा. म्हणजे 90 बेरीज यायला लागली. बरोबर आहे. समजा एक कोन आहे 25 अंशाचा, त्याचा कोटी कोन किती अंशाचा असेल रे? 90 मधून 25 गेले. पासष्ट 75 नाही. बरोबर आहे का रे? एवढंच येते का? 65 आणि 25. बरोबर आहे. कोटी कोण 25चा कोटी कोण किती आहे? 65. 65चा कोटी कोण किती आहे? 25. 80चा कोटी कोण? 10. लक्षात येते सर्वांना? ठीक आहे. पण परीक्षेमध्ये असं सोपं नसतं बरं का, ह्याच्यावर अवलंबून असते, ट्विस्ट उदाहरण असतात. हा, पूरक कोण. पूरक कोण म्हणजे काय?
ज्या दोन कोणांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना पूरक कोन म्हणतात. उदाहरणार्थ समजा 40 अंशाचा एक कोन आहे, त्याचा पूरक कोन किती असेल? 140 अंशाचा. आपल्याला बेरीज किती पाहिजे? 180 अंश. समजा एक कोन आहे 70 अंशाचा, त्याचा पूरक कोन किती असेल रे? 110 अंशाचा. बेरीज 180 अंश पाहिजे. हम्म. समजा एक कोन आहे 45 अंशाचा, त्याचा पूरक कोन किती अंशाचा असेल? 180 - 45, 135 अंशाचा त्याचा पूरक कोनाची जोडी असते. हे जोड्या असतात बरं का, पूरक कोन आणि कोटी कोन. ठीक आहे, क्लिअर झालं पूरक कोन. चलो, आता दुसरा प्रकार असतो लगतचे किंवा रेषीय जोडीतील कोन. एकाच रेषेवर एकाच बिंदूपाशी तयार झालेल्या कोनांना लगतचे किंवा रेषीय जोडीतील कोन म्हणतात. त्या कोनाची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे काय? बघा आता. समजा एक इथं कोन आहे आणि एक दुसरा कोन आहे इथं. ठीक आहे. आता हा पहिला कोन, हा दुसरा कोन आणि हा आहे तिसरा कोन. हे एकाच रेषेवर तयार झालेत आणि एकाच बिंदूपाशी तयार झालेत. म्हणजे हे कोणते कोन आहेत? रेषीय जोडीतील किंवा लगतचे कोन. ह्यांची तिघांची बेरीज किती असते? 180 अंश. किती असते? 180 अंश. समज मी उदाहरण घेतो तुम्हाला. हम्म. उदाहरण काय? समजा हा आहे 40 अंशाचा, हा आहे 70 अंशाचा कोन. तर ह्याचं माप किती असेल? तर आता तिघाची बेरीज 180 अंशाची रेषीय जोडीतील आहेत. म्हणजे 180 वजा ह्या दोघांची बेरीज करतो. 40 + 70. 180 वजा 110. 70 अंश. बरोबर आहे का? 70 अंश. रेषीय जोडीतील कोन हा, किंवा पूरक कोन. झालं क्लिअर? आता हे सिंपल गोष्ट आहे, तरी तुम्हाला माहित असलीच पाहिजे. हम्म. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180 अंश. 180 अंश. समजा त्रिकोण आहे पी क्यू आर. समजा ह्याचं माप आहे 65, ह्याचं आहे 35. तर कोण पी च किती असं? 65. आता 180 मधून काय वजा करायचंय? ह्या दोघांची बेरीज. 65 आणि 35 10. 80 अंश. या कोणाचं माप किती असते? 180 अंश. समजलं का रे? ओके. समजा आता पुढचा कोण आहे, पुढचं काय आहे? चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज 360 अंश असते. चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज 360 अंश असते. समजा ए बी सी डी. चौकोनाची चारही कोणांची बेरीज आपली 360 अंश असते. ओके. हा, राम सर आहेत का? राम सर. चला, तोपर्यंत एक परीक्षेत आलेलं उदाहरण घेऊ. परीक्षेत आलेलं. ती काय म्हणले? एक कोण आहे, त्याचा पूरक कोण आणि त्याचा कोटी कोण यांच्या मापांची बेरीज किती आहे? 150 अंश आहे. किती आहे? समजा एक कोण आपण गृहीत धरू.
एक कोण एक्स अंशाचा आहे. आता त्याचा पूरक कोण आहे ह्याचा. ह्याचा पूरक कोण कसा असेल रे, किती असेल? समजा एक कोण, आता ह्याचं माप 40 आहे, लक्षात घ्या. एक कोण 40 आहे. पण त्याचा पूरक कोण काढायचं तर काय करतो? 180 तून 40 वजा करतो. हा, पूरक कोण 180 वजा 40 करतो. किती येईल उत्तर? बरं जाऊ दे, उत्तर नाही महत्वाचं. आपल्याला काय इथं, आपल्याला एक कोण माहित नाही आपल्याला. हम्म, एक कोण माहित नाहीये. मग आपण काय गृहीत धरलंय ते एक्स गृहीत धरलाय. मग त्याचा पूरक कोण किती असेल रे? 180 तून एक्स वजा करायचा. ही झाला पूरक कोण. ओके. एका कोणाचा पूरक कोण 180 वजा एक्स. सेम कोटी कोण. कोटी कोण. कोटी कोण कसा काढायचा? कोटी कोणाची बेरीज किती असते? 90 असते. मग 90 मधून ही वजा करायचा. 90 वजा एक्स. आता लक्षात घ्या, ह्या पूरक कोण आणि कोटी कोण हा का आलाय आपल्याला. पूरक कोण हाय, कोटी कोण आहे, ह्यांची बेरीज किती आहे रे? 150 अंश. किती आहे? 150 अंश. आता हे विस्तारानं करायचा का रे, का आपल्याला अंदाजे गृहीत धरायचा? स्टेप बाय स्टेप करत गेलं तर वेळ लागू शकतो. हा, अंदाजे धरायचं का? ठीक आहे. समजा ह्याचं माप आहे 40. आता 180 तून 40 गेले, किती राहिले? 140. आणि एकशे किंमत समजा 40. 90 मधून 40 गेले, राहिले 50. बेरीज किती यायला लागली? 190 यायला लागली. आपल्याला बेरीज किती पाहिजे? 150. हम्म, चला मग आपण दुसरा पर्याय बघू. आपण काय करायला लागलो? स्टेप बाय स्टेप नाही. हम्म, 40 नाही, काय गृहीत धरू आपण? समजा 60. एक कोण 60 आहे, त्याचा पूरक कोण किती आहे? 120. हा, आणि या 60चा कोटी कोण किती आहे रे? 90 मधून 60 वजा केले, राहिले 30. बघा दोघांची बेरीज किती यायली रे? 120 आणि 30. 150. म्हणजे एक कोण किती आला आपला? 60 अंशाचा. किती अंशाचा? 60 अंशाचा. चालेल. रामसर दिसायलेत का? रामसर आहेत का? का तास संपवायचा? तास एकच आहे का दोन आहेत आज? फक्त गणिताचा तास आहे? मराठीचा बी आहे का? मराठीचे विजय कांबळे सर आलेत का? त्यांना कसं ऍड करायचं मला माहित नाही आता हे. विजय सर, विजय कांबळे सर. हा, तुमचा अनम्यूट केलाय आवाज सर. हो आहेत का? हो हा. आलोय सर, आलोय. हा सर, कसं करायचं मला माहित नाही पुढचं. होस्ट करा ना मला. पोस्ट करू ना? हा, मेन होस्ट. होस्ट करा. हो हा, मेक स्टार्ट व्हिडिओ, मेक को होस्ट. हा, करू का? हो सर, हो करा. हा, केलं. कन्फर्म. पुढची स्टेप. चालतंय सर, आता मी माझी स्क्रीन शेअर करतो, म्हणजे ह्यांना चालू होईल माझं लेक्चर. चालू करा. येस. एक मिनिट हा.
हॅलो. हा हा, सर. आवाज येतो? हा सर, आवाज येईल ना माझा? हा, येतोय येतोय, आवाज येतोय, क्लिअर आहे आवाज. चालतं. एकच अं, सेकंद सर. हो सर, हो सर, हो सर. स्क्रीन शेअर झाली का सगळ्यांनी? Yes. हो, मला व्हॉट्सअप दिसायला बघा आता, शौर्य अकॅडमी. हा. चालते सर, घेता कंटिन्यू करतो. ओके. मी लिहू ना? हो सर. येस सर. होतो मी, हा लगेच. हो. ओके. थँक्यू.